जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे. मग त्याला आत्मस्वरूपाच्या सिद्धीबरोबर जगातल्या जेवढ्या रिद्धी सिद्धी म्हणजे ज्या अष्टमहासिद्धी आहेत त्या सगळ्या सिद्धी बरोबर येतात. आणखी त्यांच्या ज्या बुद्धीतून तो जप चाललेला होता ती बुद्धी त्याची अनुकूल होऊन जाते. धर्माचे जे तत्व आहे ते तत्व त्याच्यामध्ये मिसळते. मग अशा साधकाचा हरीचा जप अतिशय उच्च अवस्थेला पोहोचतो. भगवंताला असा जप अतिशय आवडत असल्यामुळे भगवंत त्याला सगळ्या प्रकारच्या सिद्धी देतात. सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले, प्रपंची निमाले साधू संगे. बघा, ज्ञानोबा म्हणतात, हा असा जप करीत असताना जर सत्संग झाला, साधूंचा संग झाला, सद्गुरूंचा संग लाभला तर मग विचारायलाच नको. आणि साधूंचा संग, सत्पुरुषांचा सत्संग हा त्याच वेळेला लाभतो की ज्या वेळेला आपल्या जपाची उन्नती झालेली असते, अमनस्क अवस्था झालेली असते. त्यावेळेला ज्ञानोबा म्हणतात, प्रपंची निमाले साधू संगे. प्रपंचाचा हा जो एवढा मोठा परिवार आहे, जी दुःखे आहेत, प्रपंचातल्या ह्या अडचणी आहेत, त्या सगळ्या निमाले म्हणजे नष्ट झाल्या, निघून गेल्या. मग तुम्हाला प्रपंचात कुठलीही अडचण येणार नाही, कारण तुम्हाला आता ही आत्मसिद्धी प्राप्त झालेली आहे. ह्या आत्मसिद्धीने तुमचा प्रपंच परमार्थाच्या आडी येत नाही. प्रपंचातली सुखदुःख तुम्ही विसरून जाता. प्रपंचातली सुखदुःख आहेत तोपर्यंतच आपल्याला जाणवतात की जोपर्यंत आपलं मन प्रपंचाचा विचार करते आणि प्रपंचातल्या गोष्टींची आठवण येते तोपर्यंत आम्हाला प्रपंच छळतो. परंतु ज्या वेळेला अमनस्क अवस्था येते, मनरहित अवस्था येते, त्यावेळेला तो प्रपंच आम्ही विसरून जातो. अहो, प्रपंच विसरणे ही फार मोलाची गोष्ट आहे. ही अशी सहजासहजी लाभणारी स्थिती नाही. बघा, तुम्ही येथे आपण ज्ञानोबांचे प्रवचन ऐकत आहोत. हे ऐकत असताना जर घरचा विचार येत असेल तर चुकलं, मग गेलं सगळं फुकट. जसे आपण जपाचे ऐकत असताना जर अरे ते भांडे द्यायचे राहिले, अरे ते कपाट लावायचे राहून गेले, अरे ते मुलाला आणायचे राहिले, असे जर घरातले विचार मनात येत असतील तर मग तुमचे सगळे व्यर्थ गेले. म्हणून प्रपंचाचा विसर पडणे हे जपाचे एक मोठे फळ आहे. जपाने आम्हाला प्रपंचाचा विसर पडला पाहिजे आणि स्मरण कोणाचे राहिले पाहिजे? त्या हरीचे, त्या भगवंताचे, त्या आत्म्याचे स्मरण व्हायला पाहिजे. त्याचे स्मरण होताना प्रपंचाचा विस्मरण आम्हाला व्हायला पाहिजे. आणि जर आम्हाला प्रपंचाचे स्मरण होत असेल तर मग हरीचे विस्मरण झाले. हरीला विसरलो आम्ही. हरीला विसरून तुम्ही काय जप करता? काय मग ऐकता तुम्ही? जो मुख्य आहे, ज्याच्यासाठी आम्ही हे चालवलेलं आहे, त्यालाच विसरलो. मग काहीच उपयोग नाही. मग आमचा सगळा वेळ वाया गेला. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, प्रपंची निमाले साधू संगे. सत्संगामुळे, साधूंच्या, सद्गुरूंच्या संगतीमध्ये राहून हा जप जर आपल्याला साधला तर प्रपंचाचा विसर पडतो. प्रपंच विसरणे हे फार आवश्यक आहे, कारण हा प्रपंच आपल्याला लहानपणापासून चिटकलेला आहे. प्रपंचातल्या ह्या गोष्टी आपल्याला दिवसभर भंडावून सोडतात. दिवसभर प्रपंचाचे वारे आपल्या मनामध्ये वाहत असतात. त्यामुळे एका जपापुरते किंवा एका प्रवचनापुरते प्रपंच विसरणे किती कठीण आहे. जो मनुष्य प्रपंचामध्ये नेहमी राहतो आणि त्याचेच स्मरण करतो, त्याला तास 2 तास जे प्रवचन घडते किंवा जप घडतो तेवढ्या वेळामध्ये प्रपंच विसरणे फार कठीण आहे. बरं, असे काही यंत्र नाही की बटन दाबले आणि प्रपंचाचा विसर पडला. प्रपंच विसरलो आता. खरं तर देवाने आपल्याला अशी बटणे द्यायला पाहिजे होती. जर अशी बटणे दिली असती तर आपण हा खटाटोप बटन दाबून प्रपंच विसरून गेलो असतो. तशी बटणे देवाने दिली नाहीत. पण देव विसरण्याचे बटन मात्र आपल्याला सापडले आहे. ते म्हणजे प्रपंच. देवाला पटकन विसरतो आपण. अगदी काहीही सायास नाही. ज्ञानोबा आपल्याला सांगतात, प्रपंची निमाले साधू संगे. साधूंचा संग, सत्संग जो असतो त्याच्यामध्ये आणखी एक फायदा आहे. ज्या संतांच्या, ज्या गुरूंच्या सहवासात आपण जातो तिथे वेगळे वातावरण असते. सत्संगामध्ये सत्पुरुषांच्या भोवताली असे काही सात्विक वातावरण तयार झालेले असते
जसा आपला हा आश्रम. ह्या आश्रमामध्ये आपण प्रपंचाच्या गोष्टी करत नाही, नेहमी परमार्थाच्या गोष्टी करतो. अशा या वातावरणामध्ये आल्यानंतर आपल्याला त्या प्रपंचाचा विसर पडतो आणि पडलाच पाहिजे. सात्विक वातावरणामध्ये आल्यानंतर मग मात्र त्या प्रपंचाच्या आठवणी आपल्याला येत नाहीत. म्हणून साधू संगतीचे फार महत्त्व आहे. त्या सत्पुरुषांच्या आजूबाजूला त्यांच्या चित्प्रकाशाचे वलय असते. तुम्ही पहा, प्रत्येक महापुरुषांच्या किंवा देवदेवतांच्या भोवती असे चक्र काढलेले असते. असे चक्र का काढतात? ते चक्र म्हणजे त्या सत्पुरुषांच्या चित शक्तीचे वलय आहे. आणि त्या वलयात आपण जर गेलो तर ती चित शक्ती आपल्यालाही लाभ देते, आपलाही उद्धार करते, आपल्यालाही प्रपंचाचा विसर पडतो. ती शक्ती आपल्यालाही भगवंताकडे लावते. म्हणून सत्संग फार महत्वाचा आहे असे ज्ञानोबा सांगतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.